भंडारा शहर के खाम तालाब में महाशिवरात्रि के दिन प्रयागराज स्थित त्रिवेणी संगम महाकुंभ का जल जो भक्तगण नहीं जा सके उनके लिए नागरिकों के लिए पूर्व सांसद सुनील मेंढे ने भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्र के नागरिकों के लिए त्रिवेणी संगम महाकुंभ का जल टैंकर के माध्यम से अपने क्षेत्र में लाके भक्तगणों के ऊपर छिड़काव कर उनके लिए महाप्रसाद का वितरण किया गया। मी जेव्हा स्वतः सहकुटुंब विशेषतः माझ्या मुलाला घेऊन प्रयागराज इथे गेलो तेव्हा तिथे गर्दी अथांग असा सागर लोकांचा सांगता संपूर्ण जगभरातून 50 ते 60 कोटी लोकांनी त्या अभंग स्नानाचं त्या स्नानाचं पवित्र अशा त्या त्रिवेणी संगमामध्ये स्नान करून पवित्र पादरी पाडून घेतलं। परंतु अनेक लोक असे आहेत जे तिथे पोहोचू शकले नाहीत, काही प्रकृती अस्वस्थामुळे, काही गर्दीमुळे, येणाऱ्या अनेक अडचणीमुळे, काही लोक तर रस्त्यातून परत आले अनेक गर्दीमुळे। त्यामुळे अशा लोकांना विशेषतः आमच्या भंडारा गोंदियातील परिसरातील लोकांना या प्रयागराज येथील पवित्र अशा संगमातील पाण्याने लोकांना आंघोळ करता यावी म्हणून माझ्या डोक्यात ही संकल्पना आली आणि तेथील प्रशासनाशी बोलून, योगी सरकारशी बोलून आणि आमचे जे भाजपचे तिथले नेते होते, स्थानिक आमदार होते, एक MLC आमदार होते सिंग म्हणून, त्यांच्या माध्यमातून हे 2 पाण्याचे टँकर आपण तिथे त्या पवित्र संगमावरती भरलेत। साधारणतः माझा मुलगा ते स्वतः तिथे हजर होता आणि सतत 1.5 दिवस आम्हाला पाणी टँकर भरायला लागलं। आम्ही 2 दिवस इथे पाणी आपल्याला टँकर लागत, खूप गर्दी होती सुरुवातीच्या काळात, पण त्या रिवापर्यंत मोठी गर्दीचा सामना करत टँकर इथपर्यंत पोहोचलेत। काल रात्रीच आपल्या भंडारा आणि गोंदिया इथे टँकरद्वारे पाणी पोहोचलं आणि आज महाशिवरात्रीच्या पावन पर्वावरती जे शाही स्नानाचं जे काही आपलं मुहूर्त असतं त्यापैकी एक महत्त्वाचं शेवटचं मुहूर्त आजचं आहे आणि म्हणून आजच्या दिवशी आपल्या भंडारा करातील परिसरातील लोकांना याचा लाभ देता यावा म्हणून आम्ही प्रयत्न केला। आमच्या सगळ्या हिंदू समाजातील सर्व लोकांनी, माझ्या या मित्रमंडळींनी आणि आमच्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी 2 दिवसापासून मेहनत करून हा कार्यक्रम चांगला असा कार्यक्रम इथे घडवून आणलात। आपण बघतात आहे सगळे आमचे कार्यकर्ते, आमचे सगळे नेते, आमचे पदाधिकारी मंडळी पूर्ण वेळ इथे हजर आहेत आणि लोकांना याचा लाभ देता यावा म्हणून विशेष प्रयत्न करतात आहेत। मी त्यांचे आभार मानतो, मी उत्तर प्रदेश सरकारचा आभार मानतो, तेथील आमच्या नेत्यांचा आभार मानतो आणि या सर्व लोकांचं भंडारकरांनी जो उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला त्यांचे आभार मानतो, त्यांचं स्वागत करतो। धन्यवाद। जय श्रीराम, हर हर गंगे। नंतरचा महाकुंभ आणि आज आमच्या इथे समापन शाही स्नानाचं महाशिवरात्रीच्या गंगेश्वर मंदिराच्या प्रांगणात झालं आणि इथे आम्ही भंडाऱ्यात महाकुंभ आयोजित केला। त्याचं श्रेय जात आहे खासदार माजी सुनील मेंढे यांनी आपल्या मुलाला, खास आमचा सिद्धार्थ आणि त्याची 2-3 इंजिनियर्स गंगेच्या त्या संगमाच्या नदीच्या तिथे पुलावर पाणी आणलं आहे आणि तो टँकर भरून इथे बाकी आपल्या पूर्ण क्षेत्रातल्या सगळ्या मुलांना स्नान करता यावं म्हणून ते आणलं गेलं। खास आता इथे जो आजचा सोहळा आहे तो या महाशिवरात्रीच्या पर्वावरच आम्ही म्हणजे शेवटचं शाही स्नान आणि तेही पूर्ण भंडारावासियांना, भंडारा जिल्ह्यातल्या सगळ्या भाविकांना मिळावं असं इथे आयोजन केलं आणि आज इथे जशी भाविकांची गर्दी आहे ती पाहून असं वाटलं की धन्य झालो। म्हणतात पुण्य कुंभाचे, पवित्र स्नानाचे, आणि आज तो अनुभव इथे सगळ्यांनी घेतला आणि त्यासाठी पूर्ण भंडारेवासियांचे धन्यवाद आणि खास सुनील जी मेंढे यांचे पण धन्यवाद। इंडिया न्यूज 324 के लिए कृष्णा बावनकुळे, भंडारा।